आणि आता बातमीपत्रामध्ये एक मोठी बातमी येते। राजकीय गोटातून खरं तर ही मोठी बातमी आहे। काँग्रेस नेते राहुल गांधी आज महाबळेश्वर दौऱ्यावर असणार आहेत। राहुल गांधी आज महाबळेश्वरमध्ये जाणार असल्याचं कळत आहे। महाबळेश्वरमधील पर्यटन स्थळांना ते भेट देणार असून स्थानिकांसोबत देखील राहुल गांधी हे संवाद साधणार आहेत आणि याच पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। रावेर तालुक्यामध्ये कडाक्याच्या थंडीने जोर धरलाय आणि यामुळे केळी पिकावर विपरीत परिणाम होऊन पिकांची वाढ थांबण्याची शक्यता आहे। केळीच्या खोडाची प्रक्रिया मंदावून आकार आणि घडाचा दर्जा घसरतोय, याचा थेट परिणाम उत्पादनावर होण्याची शक्यता आहे। जळगावात रब्बी हंगामात रोजच्या बदलत्या वातावरणामुळे अनेक पिकं संकटात आलेली आहेत। खरीप हंगामात निराशा पदरी पडल्यानंतर रब्बी हंगामाकडून शेतकऱ्यांच्या आशा उंचावल्या होत्या, मात्र गेल्या महिन्याभरात कायम बदलत असलेल्या वातावरणाचा पिकांना मोठा फटका बसलाय। लातूरमधील शासकीय वैद्यकीय रुग्णालयातील शौचालयात मृत अर्भक आढळले आणि या घटनेमुळे एकच खळबळ उडाली। गांधी चौक पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला। राज्य सरकारने ई शिवाई बस सेवा सुरू केली आहे। पुणे विभागाकडे 66 ई बस असून ई बसची संख्या वाढते आणि त्यामुळे आळंदी, दापोडी, इंदापूर आणि मंचर या 4 ठिकाणी नवीन चार्जिंग स्थानकं उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। वांद्रे वरळी सागरी सेतूचा विस्तार वर्सोवापर्यंत करण्यासाठी वांद्रे वर्सोवा सागरी सेतू प्रकल्प हाती घेण्यात आलाय। या प्रकल्पाच्या कामास 2019 मध्ये सुरुवात झाली असून 5 वर्षात या प्रकल्पाचे केवळ 23% काम पूर्ण झाले। पुणे मार्केट यार्डातील घाऊक बाजारात आवक वाढल्याने भाज्यांच्या दरात घट झाली। कांदा, टोमॅटो आणि फ्लावरच्या दरात 10 ते 15% घट झाली, तर अन्य फळभाज्यांचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे। बाजारात गव्हापेक्षा ज्वारीला चांगला दर मिळतोय। बाजार समितीमध्ये ज्वारीला सरासरी दर 2200 रुपये इतका मिळतोय। गव्हाच्या तुलनेमध्ये पचायला हलकी आणि कमी कॅलरी असलेलं हे धान्य असल्याने दररोजच्या आहारात ज्वारीला पसंती देणाऱ्यांची संख्या वाढली आहे। गेल्या 2 दिवसांपासून थंडीचं जोरदार कमबॅक झालं असून पुढील काही दिवस गुलाबी थंडी अनुभवण्यास मिळणार आहे। यामध्ये महाराष्ट्रातील जळगाव, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा, धाराशिव आणि परभणी या जिल्ह्यात थंडीची लाट सदृश्य स्थिती जाणवण्याची शक्यता आहे। अहमदनगर बाजारामध्ये लाल कांद्याची 26,000 क्विंटल, पुणे बाजारात लोकल कांद्याची 19,000 क्विंटल, तर जुन्नर आळेफाटा बाजारात चिंचवड कांद्याची 20,000 क्विंटल इतकी आवक झालेली आहे। तर कांद्याला कमीत कमी 2,500 रुपयांपासून 5,000 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला आहे।